एक महिला जसं सक्षम घर चालवते तसा आजचा कार्यक्रम आणि आजचा दिवस सुद्धा आपण अत्यंत मस्त दणदणीत खणखणीत आणि जोरदार टाळ्यांनी साजरा करूया, कारण आजचा आपला दिवस आहे जागतिक महिला दिनाच्या. आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. रंग तो श्याम रंग पाहण्या नजर विरविरते आठवणीचे फोडे हळदीसाठी आसुसलेले हळदे मन अनगाते. माननीय प्रबोधनकार आणि म्हणून आपल्या या सगळ्या पंचकन्या आहेत, त्यांच्या हस्ते आपण आता दीप प्रज्वलित करत आहोत. केवळ आपत्ती निवारणच नाही तर संस्कृती जोपासण्यातही ट्रस्ट अग्रेसर आहे. महिला दिन सोहळा असो किंवा गणेशोत्सवात जगभरातल्या गणेश भक्तांसाठी पर्यावरण संबंधित विषयांना प्राधान्य देऊन आयोजित ऑनलाईन माझा बाप्पा स्पर्धा असो, जाणीव प्रत्येक क्षेत्राचे कार्य केले आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे अध्यक्ष म्हणून लाभणे हे आमचे अहोभाग्य. शुभेच्छांची शॉल. सावित्रीजीने आरोग्याचा मंत्र दिला. कळ्यांचं रूपांतर फुलामध्ये केलं. इतकी महत्वाच्या असलेल्या दोन सावित्रींना आपण टाळ्या वाजवून आपण अभिवादन करूया. आणि प्रथा नष्ट करण्यासाठी वैदेहीजींनी दिलेला लढा जाणीव ट्रस्टचा मानाचा मुजरा. या पुस्तकातून घडते. शिवचरित्र आणि महिला सक्षमीकरणावर त्यांनी महाराष्ट्रभर प्रबोधनाचा झंझावात लहानपणापासूनच शब्दांशी घट्ट नाते असलेल्या लक्ष्मीजींनी 2000 सालापासून लेखणीला एका व्यापक असलेल्या ऑक्सिजन या लघुचित्रपटाने त्यांच्यातील अष्टपैलुत्वाचा प्रत्यय दिला आहे. हे यश आज लाखो विद्यार्थ्यांसाठी आणि विशेषतः मुलींसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
सौ विशाखाताई राऊत. माजी उपमहापौर हेमांगी वर्डीकर, नगरसेविका प्रभाग क्रमांक 100. हो. मजा आशिष शंभूरकर, नगरसेविका प्रभाग क्रमांक 196. खरं तर बरेच जण विचारतात, बरीच लोक सोडून गेली, तू नाही विचार केला का? त्यांना सांगावंसं वाटतं की शारीरिक उंची नसताना सामाजिक उंची फक्त याच व्यासपीठावर मिळते. म्हणून आम्ही अजूनही निष्ठेनं पक्षासोबत आहोत. असा माझ्या मनात विचार आला आणि म्हणून मी एका विधवा महिलेलाच म्हटलं की आपण विधवा महिलांचं हळदी कुंकू असं घेऊया का. तर ती मला म्हणाली की मॅडम विधवा महिलांचं हळदी कुंकू कधी होत नसतं, ती विधवाच होती. टायमाच्या जेवणासाठी म्हणजे कोण आपल्याला देतंय का, आणि त्यांचा आपल्या संस्कारामुळे आपण कधी मागत नाही की मला भूक लागले जेवण द्या. अशी 15 लोक समाजातील माझ्याकडे आहेत. आणि 5वं छत एक सेवा अनेक, अशा 5 संकल्पना मी 8 वर्षात राबवल्या. मला तुम्ही जो पुरस्कार दिलाय, खरंच मला खूप अभिमान वाटतोय, आनंद वाटतोय. कल्याणला वगैरे जायचं होतं, मी ते प्रोग्राम कॅन्सल केले, पण ह्या कार्यक्रमाला मी आवर्जून आले. आणि इथे आल्यानंतर हा जो आगळा वेगळा कार्यक्रम बघितला, खरोखर मन आनंदाने भरून गेलं. ते होत आहेत आणि त्यांना आज ह्यांनी जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम सांगितले, त्यांनी कसं फेस केलंय, ते एमटेलिनमधील मला असं वाटतं 80% महिला या सगळ्या प्रॉब्लेममध्ये होत्या, पण आपण सगळ्या एकमेकींना मदत करत होतो. कधीच आपल्याला विनंती करेन की पुढच्या वेळेला 2 सेशन आपण घेऊया, तरच कार्यक्रम खऱ्या. तुझ्यासाठी बनून बसलो माझा आलोया तुझ्या नावाचा मी विषय